फिशेसना नीट सांभाळायचं कसं हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. थंडी आहे. थंडीमध्ये खूप त्रास होतो ना, आखडल्यासारखं होतं किंवा कधी कधी आजारी पण पडतात काय का तुला. जर आपल्याला एवढी थंडी लागते तर त्या थंडीमध्ये फिशेसना सुद्धा त्रास होत असेल, अनेक त्रास होत असेल फिशेसना. चला ह्याच विषयावरती बोलूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. फिशेसना काय काय त्रास होतो थंडीमध्ये. तर नमस्कार, मराठी ॲक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अनिकेत. मित्रांनो, थंडीमध्ये फिशेसची केअर कशी करायची आणि फिशेसना कोणत्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत थंडीमध्ये, त्यांना थंडीपासून त्रास व्हायला नको, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करणार आहोत. सगळ्यात आपण स्टार्टिंग पासून घेऊया. बहुतेक जणांना बघितलं आहे, फिशेसना ते जे बिगनर्स असतात ते फिशेसना डायरेक्ट ऍड करतात एक्वेरियम मध्ये. ती जी स्टार्टिंगची प्रोसेस असते, ती स्टार्टिंगची प्रोसेसच नीट नाही झाली तर फिशेसना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. थंडीमध्येच नाही, अनेक गोष्टींना त्रास होऊ शकतो आणि थंडीमध्ये सुद्धा त्रास होऊ शकतो. स्टार्टिंगची प्रोसेस म्हणजे जेव्हा पण बिगनर्स फिश एक्वेरियम आपल्या घरी आणतात नवीन, तेव्हा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ऍड केल्या पाहिजेत. फक्त वॉटर ऍड करून होत नाही. जर दुसरी गोष्ट आहे महत्वाची, ती म्हणजे आहे रॉक सॉल्ट. खरं तर थंडीमध्ये लोक फिशेसना टेम्परेचर नीट राहावं म्हणून हीटर वापरतात. हीटर हे खूप कॉस्टली पडतं, देन इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा यूज होतं त्यामध्ये. त्यापेक्षा तुम्ही हवं असेल तर रॉक सॉल्ट यूज करू शकता. रॉक सॉल्ट यूज करायचं. रॉक सॉल्ट यूज केल्यानंतर आपलं व्हाईट लिक्विड असतं ते नॉर्मल आपण यूज करू शकतो. अँड देन दुसरं एक इम्पॉर्टंट लिक्विड आहे, ते म्हणजे ब्ल्यू वन लिक्विड. ब्ल्यू लिक्विड तुम्ही यूज करू शकता फिशेसना थंडीसाठी. स्टार्टिंगला रॉक सॉल्ट ऍड केल्यानंतर वॉटरमध्ये व्हाईट लिक्विड, देन नंतर ब्ल्यू वन लिक्विड, दोन्ही लिक्विडचे 1 to 2 ड्रॉप्स तुम्ही ऍड करू शकता. देन त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस आहे, सेकंड स्टेप आहे. थंडीमध्ये बहुतेक जणांना मी बघितलेलं आहे, बिगनर्स जे असतात ते फिश आणतात, त्यांच्याकडे एक्वेरियम असतं, सगळं रेडी असतं, पण आणून डायरेक्ट फिशला डायरेक्टली ते एक्वेरियम मध्ये रिलीज करतात. रिलीजिंगची पण एक प्रोसेस आहे, ती म्हणजे आहे पहिली प्रोसेस ॲक्लिमेट. ॲक्लिमेट करणं खूप गरजेचं आहे. ॲक्लिमेट फिशेसना प्रॉपरली प्रोसेसली करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जी आपण मार्केटमधून जेव्हा फिश घेऊन येतो, सो देन ती एका प्लास्टिक बॅगमध्ये आपण जेव्हा आणतो, तो प्लास्टिक बॅग जी असते, प्लास्टिक बॅग सोबत आपल्याला त्या ॲक्वेरियम मध्ये प्लेस केलं पाहिजे. एक 20 मिनिटं तरी प्लास्टिक बॅग मध्ये आपण फिशला ठेवलं पाहिजे ॲक्वेरियम मध्ये, जेणेकरून फिशेसला आपण जे न्यू वॉटर मध्ये ऍड करणार आहे, त्या न्यू वॉटरचं सेम वॉटर मध्ये टेम्परेचर जे आहे सेम झालं पाहिजे. ओल्ड वॉटर आणि न्यू वॉटर या दोघांचं सुद्धा टेम्परेचर सेम झालं पाहिजे. ही गोष्ट सुद्धा थंडीमध्ये खूप गरजेची असते. फिशेसची या गोष्टीमध्ये काळजी घेणं खूप गरजेची असते. छोटीशी गोष्ट वाटते लोकांना ही, त्याच्यामुळे सुद्धा फिशेसना त्रास होतो. बहुतेक जण फिशेस डायरेक्ट ऍड करतात एक्वेरियम मध्ये. तर ॲक्लिमेट करणं खूप गरजेचं आहे फिशेसना. देन त्याच्यानंतर आहे सेकंड पॉइंट, तो म्हणजे आहे फिशेसचं फिडिंग करणं. बहुतेक जणांना माहिती नसतं फिडिंग कसं करतं. मी माझ्या बहुतेक व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही दिवसातनं मिनिमम टू मॅक्सिमम 2 टाइमच फीड करा, आणि जे तुम्ही 2 टाइम फीड करा त्यामध्ये 12 तासाचा तरी गॅप ठेवा मिनिमम. 12 तास म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी बोललो, सकाळी 10 वाजता जर तुम्ही समजा फिडिंग करत असाल तर रात्री 10 ला तुम्ही फिडिंग करू शकता. सेकंड किंवा 10च्या नंतर केला तरी काही हरकत नाही. बट त्याच्यामध्ये सुद्धा ओव्हर फिडिंग करतात फिशेसना. सो देन थंडीमध्ये फिशेस खूप कमी कमी खातात स्टार्टिंगला. तरी जेव्हा थंडीचं वातावरण चालू होतं तेव्हा फिशेस स्टार्टिंगला खूप कमी खातात. जास्त वातावरण असतं थंडीचं, फिशेस खूप कमी खातात. सो देन त्यांचं खाण्याची जी ॲक्युरेसी असते ते बघणं खूप गरजेचं आहे आपल्याला, की फिशेस किती प्रमाणामध्ये खात आहेत. सो स्टार्टिंगला आपल्या फिशेसना खूप कमी कमी फिडिंग केलं तर काही प्रॉब्लेम नाही, नो इश्यू. कमी कमी फिडिंग करा स्टार्टिंगला. अँड देन समजा चुकून जरी तुमच्याकडून जास्त फिडिंग पडत असेल, जास्त तुम्ही फिशेसना चुकून जास्त पॅलेट्स टाकत असाल, तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमच्या ॲक्वेरियम मध्ये एखाद्या एल्गी हीटर तरी ठेवावं. जे काही राहील वेस्ट फूड ते एल्गी हीटर क्लिअर करून टाकेल. बिकॉज जे वेस्ट फूड राहतं त्याच्यामुळे थंडीमध्ये जे आहे फंगस तयार होण्याची शक्यता असते. फिशेसना ब्लॅक स्पॉट्स, व्हाईट स्पॉट्स येतात, फंगस लागतात फिशेसना थंडीमध्ये. सो देन या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे फिशेससाठी. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो मी बहुतेक व्हिडिओमध्ये माझ्या क्लिअर करतो, तो म्हणजे आहे वॉटर चेंजिंग. थंडीमध्ये फिशेसचं वॉटर चेंजिंग पण तुम्ही एकदम लक्षपूर्वक केलं पाहिजे. मेन म्हणजे त्याचा एक टाइम असला पाहिजे तुमच्याकडे.
बहुतेक जणांना बघितलंय ते सकाळचं वॉटर चेंजिंग करतात, काही काही जण इव्हिनिंगचं वॉटर चेंजिंग करतात. इव्हिनिंग किंवा मॉर्निंगचं न करता तुम्ही आफ्टरनूनचं वॉटर चेंजिंग केलं तर बेस्ट आहे. आफ्टरनूनच्या टायमाला एवढी थंडी नसते. एक दुपारी 2 ते 3च्या आसपास वगैरे जर तुम्ही वॉटर चेंजिंग केलं तर एकदम बेस्ट आहे. आणि वॉटर चेंजिंगच्या वेळी सुद्धा डीप क्लिनिंग जेव्हा तुम्ही करता, डीप क्लिनिंगच्या वेळेला सुद्धा फिशेसचं जे ओल्ड वॉटर असतं ते ऍड करणं खूप गरजेचं आहे. जसं की मी सांगितलेलं आहे, माझ्याकडे गॅलरीतला पण एक फिश टँक आहे, तुम्हाला मी दाखवलेला आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये ग्रीनरी वगैरे होते सनलाईट पडल्यामुळे. सो देन बहुतेक जणांना मी सांगितलेलं आहे की जर असं ग्रीनरी वगैरे झालं तर पूर्ण वॉटर चेंज करू नका, तरी सुद्धा ओल्ड वॉटर 50% किंवा 40% असणं खूप गरजेचं आहे फिशेसना. पूर्ण वॉटर जर तुम्ही फिशेसचं चेंज करत असाल तर ते फिशेसना थंडीमध्ये खूप त्रासदायक आहे. ओल्ड वॉटर असणं खूप गरजेचं आहे. अँड देन दुसरं आहे की जर तुम्ही समजा ॲक्वेरियम तुमचं गॅलरीमध्ये किंवा सनलाईट इथे तिकडे जर ठेवत असाल तर तुम्ही त्यामध्ये रॉक सॉल्ट ऍड नका करू. रॉक सॉल्ट जर ऍड करत असाल तर त्यामध्ये कोणतं लाईव्ह प्लांट ऍड नका करू. थंडीमध्ये जे आहे फिशेसना रॉक सॉल्ट जसं कव्हर करतं तसंच लाईव्ह प्लांट सुद्धा कव्हर करतात. पण जर रॉक सॉल्ट आणि लाईव्ह प्लांट दोन्ही पण तुम्ही ऍड करत असाल तर प्लांट राहणार नाही, प्लांट्सला इश्यू होणार. त्यामुळे जर रॉक सॉल्ट ऍड करत असेल तर प्लांट ऍड नका करू, आणि जर प्लांट ऍड करत असेल तर रॉक सॉल्ट ऍड नका करू. लिक्विड्स जे आहेत ते यूज करत जावा स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही मोटर चेंजिंग करता तेव्हा. सो या काही गोष्टी आहेत, ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात थंडीमध्ये तर फिशेसना काही त्रास होणार नाही, फिशेस तुमचे चांगले राहतील. अजून जर कोणता इश्यू होत असेल तुमच्या फिशेसना तुम्ही प्लीज मला कमेंट करा, त्याच्यावरती मी नक्कीच एक नवीन व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत थँक्यू.